महिलांसाठी दिलासादायक आणि आनंद देणारी बातमी समोर येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच एकाच वेळी 4500 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आतापर्यंत दरमहा 1500 रुपये मिळणाऱ्या या योजनेत आता 3 महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट मिळणार आहे। सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे। आचारसंहिता लागू असतानाही या योजनेचा हप्ता कसा वितरित करता येईल याबाबत सरकार स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे अनुदान एकत्र देण्याचा विचार केला जात आहे। यामुळे एकाच वेळी 4500 रुपये मिळणार असल्याने अनेक महिलांना दिलासा मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीपूर्वी हे 3ही हप्ते महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात। त्यातील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर उर्वरित डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्तेही मकर संक्रांतीपूर्वी देण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे। दरम्यान या योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे। राज्यात सुमारे 2,42,00,000 महिला या योजनेसाठी पात्र आहेत। मात्र आतापर्यंत केवळ सुमारे 1,60,00,000 महिलांनीच ई-केवायसी पूर्ण केल्याची माहिती महिला आणि बाल विकास विभागाकडून देण्यात आली आहे। उर्वरित महिलांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।